बँक ऑफ महाराष्ट्र व बुलढाणा अर्बन बँक शाखा रिटच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिटत क्रमांक 2 येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिटत तसेच बुलढाणा अर्बन बँक शाखा रिटत यांनी दिलेल्या वृक्षांची लागवड बँक व्यवस्थापक यांच्या सहकार्याने शाळा क्रमांक 2 च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। सध्या स्थितीमध्ये वाढत असणारी उष्णता कमी होण्याच्या दृष्टीने आणखी ऑक्सिजन वाढीसाठी वृक्षारोपण करणे अति आवश्यक आहे। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखून सजीव सृष्टी सुखरूप जीवन जगू शकेल हे उद्दिष्ट समोर ठेवून वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक श्री अवतार साहेब वानखडे साहेब तसेच बुलढाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक श्री मनोज सरनाईक साहेब, कोरडे साहेब, अकोडे साहेब, बन साहेब, श्रीराम आरू व सर्वांचे सहकार्य लाभले। या दोन्ही बँकांच्या व्यवस्थापकांनी वृक्षांची उपलब्धता करून दिल्यामुळे वृक्षारोपण करता आले आणि काळाची गरज पाहता व पृथ्वीवरील समतोल ठेवण्यासाठी काही देणे असते। तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री नारायणराव आरू पाटील, मुरलीधर गवई यांची प्रमुख उपस्थिती होती। शाळेचे व्यवस्थापक श्री संदीप आरू सर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री माधव भाऊ लांडगे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सहकार्याबद्दल आणि नवीन झाडे उपलब्ध करून देण्याबद्दल आभार व्यक्त केले। इंडियन न्यूज 24 साठी स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। पाहत राहा इंडियन न्यूज 24 पुढे। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठत क्रमांक 2 यांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठत क्रमांक 2 मध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र तसेच बुलढाणा अर्बनचे कर्मचारी व शाखा प्रबंधक तसेच आपले रिसोड तालुका शिवसेना प्रमुख श्री नारायणराव आरू यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले। या उपक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री संदीप आरू सर यांच्या पुढाकाराने हा जागतिक पर्यावरण दिनाचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आज जिल्हा परिषद शाळा येथे पार पडला आहे। त्यानिमित्त मी सर्व जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी व शिक्षक संदीप आरू सर यांचे आभार व्यक्त करतो व जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो।